वटा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग पांडुरंगाचे ब्रह्मांडाच्या मालकांचे नामदेव महाराज आपल्या स्वतःच्या आईला तत्वज्ञान सांगतात. आपण पाहण्याचा जर प्रयत्न केला तर नामदेव महाराजांच्या आईला तत्वज्ञान सांगण्याची अजिबात गरज नाही. कारण या माऊलींच्या मुलासोबत योगियाच्या ध्यानामध्ये जपी तपी संन्यासी योगी याच्या ध्यानामध्ये न जाणारा भगवंत आणि नामदेव महाराजांना सांगायचं देवा दूध प्राशन करा. देव प्रगट व्हायचे आणि दूध प्राशन करायचं. देवा ते दूध नामदेवा हाती दूध प्याला किंवा नोहा महिमा सामान्य संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. मग मला सांगा, ज्या माऊलीच्या मुलासोबत ब्रह्मांडाचा मालक जेवण करतो आणि त्या माऊलीला तत्वज्ञान सांगण्याची काही गरज आहे का? डायरेक्ट जर समाजाला उपदेश करण्याचा प्रयत्न केला तर कोणाला राग येण्याचा संभव आहे. म्हणून अभंग कोणताही असू द्या, नामपर प्रकरणामधील असू द्या, संतपर प्रकरणामधील असू द्या, उपदेशपर प्रकरणामधील असू द्या, कोणत्याही अभंगाद्वारे समाजाला उपदेशच संत करतात. आणि आपल्या आईला उपदेश करण्याचं निमित्त करून या अभंगाद्वारे नामदेव महाराज स्वतःच्या आईला उपदेश करतात. कारण उच्च कोटीचा परमार्थ करून भगवंत प्राप्ती नामदेव महाराजांनी केलेली होती. म्हणून नामदेव महाराजाला संसाराची आसक्ती माशीच्या पाया इतकी राहिली नव्हती. कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत मृग जळवत अशी अवस्था झालेली होती. आणि आई साहेबाला, नामदेव महाराजांच्याच आईला नाही, कोणाच्याही आपल्या सामान्य माणसाच्या आईला सुद्धा आपल्या मुलानं दुसऱ्या पुढे हात पसरावं याच्या एवढं दुःख मातेला नसते. म्हणून परमार्थ करीत असताना परमार्थही म्हणाव आणि आपल्या व्यवहार सुद्धा पाहावा, ही कोणाची? आईची इच्छा होती. म्हणून आई सांगू लागली, नामदेवा अरे तुझ्या संसारामध्ये मला सुख मिळत नाही. नामदेव महाराजांना सांगितलं, आई तू जिथं सुख शोधण्याचा प्रयत्न करीस आहे त्या ठिकाणी सुख नाही. फक्त तुला जर सुख पाहिजे असेल तर सुख विटेवर आहे. नामदेव महाराज ऐकायला तयार नव्हते. म्हणून आईनं सांगितलं, नामदेवा तू काय ऐकत नाहीस, म्हणून हे गाव सोडून गेल्याशिवाय मला गत्यंतर नाही. नामदेव महाराजांना सांगितलं, आई मी पृथ्वीचं भ्रमण केलेलं आहे, मात्र जे पंढरपूरला सुख आहे ते पृथ्वी तलावर कुठं नाही. कोठे काही एक आहे एक नाही. म्हणून नको जाऊ परदेशी वास करी पंढरीशी. अरे नामदेव आम्ही पंढरपूर मध्ये राहून काय करू? काही करू नको म्हणले. अंतकरणामध्ये भाव ठेवू. परमार्थ करीत असताना तुम्ही किती मोठी गळ्यामध्ये माळ घाला, नाकाच्या शेंड्यापासून गण लावा, आळंदी पंढरपूरच्या वाऱ्या जन्मभर करा, आणि तुमच्या अंतकरणामध्ये जर भाव नसेल तर त्या परमार्थाला सुतळीच्या तोड्या इतकी किंमत नाही. परमार्थ कमी जास्त होऊ द्या, मात्र अंतकरणामध्ये भाव पक्का
पाहिजे. कारण देव कसा आहे, देवाला काहीच लागत नाही. भाव बळे आकळे ये रविना कळे करतळे आवळे तैसा हरी. म्हणून एकनिष्ठतेचा भाव आई अंतकरणामध्ये ठेवू आणि त्या ब्रह्मांडाच्या मालकाचं नामचिंतन कर. कारण हे कलियुग आहे. साधना खूप आहेत. वेगवेगळ्या युगामध्ये वेगवेगळ्या साधना होत्या. हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये आयुष्य नाही. अल्पायुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाय. म्हणून आपल्या कलियुगामधल्या तुमच्या आमच्यासाठी सोप्यातला सोपा मार्ग काढलेला आहे. कलियुग